दिलीप तरे खूप मोठं नाव अजून एक अंजुर गावाच्या माध्यमातून खरी ओळख जर पाहिली आपण तर दिलीप तरे पहिले षटक टाकण्यासाठी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण इथं मात्र कशा प्रकारे लावल्या गेलेले आहे पहिल्या चेंडूसाठी आणि पहिल्या षटकामध्ये यष्टामागे दूरस्थ यष्टीरक्षक पाहतोय आपण जवळपास गल्लीवर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया करून सामन्याला सुरुवात करायची. रोहन तरे चला आपण वेळ जास्त घ्यायचा नाहीये. सुरुवात करताना पाहतोय आपण फलंदाज प्रीतम मूर्ती लहान पण कीर्ती महान छोटा बम बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण कल्पेश राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू टॅप केले चेंडूला गली रिजनकडे अतिशय वेगात एक चोटी धाव इथं मात्र पूर्ण करताना जबरदस्त तालमेल पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट चांगल्या चेंडूवर फक्त स्टिअर केला होता चेंडूला गली रिजनकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण प्रीतम याला व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतो आणि संघाची सुरुवात करतोय या एका धावेने. दिलीप तरे एक अनुभवी आणि महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणजे ओळख आहे खऱ्या अर्थाने तोच गोलंदाज. गती परिवर्तन फ्लाईट होता चेंडूमध्ये निमंत्रण दिलं होतं की या चेंडूला एक मोठा फटका खेळायचा पण हवा तसा फटक्या पट्ट्यात घेतला नाही. शॉर्ट मिडविकेट एजंटकडे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तोपर्यंत मात्र परत एक अतिशय वेगात एक रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण कल्पेश व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 2. एक चांगली गोलंदाजी अनुभव पणाला लावताना पाहतोय आपण दिलीप. यावेळेस फक्त लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या वरतून इशारा काय येतोय पाचे षटकार. उल्लेख केला होता मी छोटा बम बडा धमाका मूर्ती लहान पण कीर्ती महान काय अप्रतिम हा एक क्वालिटी फटका मारतोय. यावेळेस पात्र पंच केले कव्हरच्या वरतून आउटफील्ड मधून चेंडू फरावतोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार अजून एक दमदार चौकार. बघितलं अग्निपरीक्षा घेतली आणि त्यानंतर मात्र फायर अतिशय छान आक्रमण करतो इथे मात्र प्रीतम. व्यक्तिगत एक षटकार एका चौकाने जर पाहिला पण 3 चेंडूचा आतापर्यंत सामना केला आहे आणि 11 धावसंख्येवर स्ट्राईकला संघात धावसंख्या बिनबाद 12. एक दमदार तुफानी सुरुवात. यास पाहता चांगला चेंडू खोलवटप्याचा चेंडू होता मनगटी फटका टर्न केले चेंडूला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात पाहतोय आपण लॉंग ऑन डिजनकडे चेंडू येतोय तोपर्यंत मात्र सहज संधी होती स्ट्राईक रोटेट करण्याची. या एका धावेने व्यक्तिगत प्रीतम पाहतोय आपण 4 चेंडूचा सामना केला आणि 12 धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या बिनबाद 13. सज्ज होताना गोलंदाज दिलीप तरे. पहिले 2 चेंडू चांगले त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं. याच पात्र अजून एक चांगला फटका आहे वायडिश लॉंग ऑन डिजनकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक धाव अतिशय वेगात कंप्लीट करताना पाहतोय. चांगलं थ्रो इथं मात्र तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण इथं मात्र बिनबाद धावसंख्या ती 14. एक दमदार सुरुवात पाहायला मिळाली MM सोट्या संघाची. APL अंजुर प्रीमियर लीग 2021 हा पहिला दिवस अतिशय प्रतिम आयोजन जवळपास 3रं पर्वत पाहतोय आपण APLचं अंजुर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि यावर्षी सुद्धा एक अतिशय छान आयोजन पाहतोय आपण. पहिल्या फेरीतला हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे आणि जे 8 संघ आहेत आजच्या दिवसातून एक संघ सेमीला जाईल फायनलला जाईल 8 संघाच्या माध्यमातून आणि उद्याच्या शेड्यूल मध्ये हे संघ परत एक संघ उद्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. आता मात्र रोहन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खूप मोठं नाव रोहन तरे यांचं पण या सामन्यात काय होते पाहायचं कारण की समोर अतिशय एक चांगली सलामी जोडी पाहतोय आपण MM सोट्या संघाची. आतापर्यंत एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली कुठल्या प्रकारे विकेट न फेकता बिनबाद धाव संख्या ती 14. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय आपण कल्पेश 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पहिला चेंडू इथं मात्र काय झालंय पाहायचंय. अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट दुसरी धाव पूर्ण होईल काय आणि अतिशय वेगात
2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आणि डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर गिरीश पंचाच्या भूमिकेमध्ये दोन्ही समांतर रेषेत ऐकून या चेंडूवर 3 धावा म्हणजे बोनस च्या स्वरूपात धावा मिळतात एमएम छोट्या संघाला. संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती आता मात्र 17. कुठल्या संघाला होईल खतरा? विकेटची आवश्यकता असेल इथं मात्र कृष्ण मुकुंद स्पोर्ट या संघाला. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, तो ब्रेक थ्रू इथे मात्र मिळून देईल काय? याच मात्र चांगल्या लेंथचा चेंडू होता. आडव्या बॅटने मात्र ऑनसाइड कडे धमाका करायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. छान वापसी करताना गोलंदाज रोहन तरे. बिनबाद 17. यास मात्र अजून एक चांगला चेंडू. काय घडलंय पाहायचंय. फायनली एक रिजन चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची इथे मात्र मागणी करताना पाहतोय आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र अजून कंप्लीट आपण पाहतोय. आता मात्र एक चांगली धावसंख्या हळूहळू मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथे मात्र पाहतोय आपण एमएम सोड. धावसंख्या 19. बिनबाद. एक जबरदस्त सुरुवात एमएम सोड या संघाची. यावेळेस पाहतो अजून एक अप्रतिम चेंडू पाहतो आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जवळपास वाईट यॉर्कर चेंडूचा मारा करतोय आणि पहिला चेंडू वाईट टाकण्याचा मात्र काय सुरेख कमबॅक करतोय इथे मात्र रोहन. विकेटची आवश्यकता असेल इथे मात्र कल्पेशला आक्रमण करणं गरजेचं आहे. अजून एक चांगल्या लेंथवर चेंडू. अप्रतिम का मारा करतोय षटकामध्ये. असं वाटलं होतं की पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र मागला ठरेल पण छान कमबॅक करताना रोहन तर यांना आपण पाहिलंय. धावसंख्या 19. अजून धावफलकावर स्थिर आहे. कुठल्या प्रकारे विकेट इथं मात्र फेकल्या गेलं नाही एमएम सोड संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र टॉस बनवलंय हवेत आहे आणि नो बॉलचा इशारा होते. हा बीमर चेंडू. फ्री हिटचा इशारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 21-21. पुढचा चेंडू राईट द विकेट. सफल झालाय. चांगला फटका आहे पण इथं मात्र स्कोर कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण आणि फक्त एकच रन्स इथं मात्र कंप्लीट करेल काय? या एका धावणी संघात धावसंख्या पाहतो आपण 22. खेळण्यासाठी पाहतोय आपण कल्पेश सज्ज होताना. रोहन यांचा पुढचा चेंडू. याच पता चांगला फटका आहे लॉंग लेग रिजन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र धावचीच्या स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज कल्पेश याला. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या एका गड्याच्या मोदल्यामध्ये जर विचार केला आपण एक चांगली सुरुवात जवळपास 12ची सरासरी कायम ठेवताना पाहतोय आपण. 23 धावसंख्या इथं मात्र धावफलकावर 1-23. इथून मात्र 2 षटकामध्ये किती धावाचा पल्ला पार केलेले पाहिजे. एमएम सोटा संघ नाणे पेकडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कृष्ण मुकुंद स्पोर्ट या संघाच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर एक 14 धावाचा अक्षरशः पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र रोहन तरे स्वेर गोलंदाजी करून सुद्धा त्यांनी रोखल्या गेलं. फक्त 9 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर जाताना. संकेत देऊन इथं मात्र फटकेबाजी केले पाहिजे. अलंकार असून एक खूप मोठं नाव आहे अंजुर संघाच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली होती टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तोच गोलंदाज इथं मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. प्रीतम यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल कारण की प्रीतम आतापर्यंत खूप छान फटकेबाजी केलेली आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आतापर्यंत निघालेले आहे आणि 5 चेंडूचा सामना केल्याने 13 या धावसंख्येवर प्रीतम हा फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय.
याच पात्र चांगला चेंडू होता, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. अतिशय छान सुरुवात करतो इथे मात्र गोलंदाज अलंकार. ज्या प्रकारे मी सांगितलं होतं की अलंकार एकच छान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली होती अंजूर संघाच्या माध्यमातून, तोच गोलंदाज इथे मात्र सज्ज होताना पहिले चेंडू अप्रतिम मारा केला होता. अलंकार सज्ज होतोय परत मारा करण्यासाठी. राईट ऑफ द विकेट समोर प्रीतम. यास पात्र फटका उंच आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय दुरून, कुठली चुकी नाहीये आणि प्रीतम याला मात्र परतावा लागेल. डगआउट मध्ये दुसरा फलंदाज बाद. यानंतर जो सामना होणार आहे पाटील बॉईज विपक्ष तरे 11, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचे. पाटील बॉईज विपक्ष तरे 11. तर नवीन फलंदाज पाहतो आपण. नॉन स्ट्राईकला रितेश, स्ट्राईकला असेल फलंदाज संकेत. संकेत याला मात्र आता चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण की संघ अडचणीत आहे. प्रीतम हा सुद्धा बाद झालेला आहे. अलंकार यावेळेस मात्र पाहतोय की लाईन कुठे आहे चेंडूची, डाव्या स्टीच्या बाहेर. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 24. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14, त्यानंतर मात्र 9 आणि या षटकामध्ये मात्र एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अलंकारच्या माध्यमातून. धाव संख्या 2 बाद 24. 30 षटक प्रगती पथावर आहे. अलंकार राईट ऑफ द विकेट सज्ज होताना. यास मात्र ड्राईव्ह केलेले चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंग ऑफ रिजन कडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 25, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. APL अंजूर प्रीमियर लीग 2021 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला जर पाहिला आपण पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल पाटील बॉईज विपक्ष तरे 11 या दोन्ही संघादरम्यान. डावखुरा फलंदाज रितेश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. यास पात्र हा फटका पद आपण मिड विकेट क्षेत्राकडे शॉर्ट मिड विकेट रिजनकडे चेंडू जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र परत कंप्लीट करेल. एक धावीने इथे मात्र धावफलक हलता ठेवताना पाहतोय आपण. एक धावीने काही साध्य होणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल तर किमान 4 षटकामध्ये 55 किंवा 60 चा आकडा इथे मात्र पार करावा लागेल तरच सामना जिंकण्याच्या आशेकडे वाटचाल करू शकतो. संघ पण कौतुक करावं लागेल आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यांनी इथे मात्र खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला आणि खास जे ढगाळ वातावरण आहे त्या वातावरणाचा फायदा उचलताना इथे मात्र अलंकार. यावेळेस पात्र डाऊन द ग्राउंड अतिशय अफलातून चांगला फटका चेंडूला फेकून देतोय. लॉंग ऑनच्या वरतून हा दूर जाणारा षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 32 संख्येच्या बॅट मधून निघणारा हा पहिला षटकार आणि या डावातला पाहतोय की आपण दुसरा षटकार निघालेला आहे. जवळपास फुल लेनचा चेंडू होता, बॅटच्या मधोमध येतोय आणि लावणच्या वरतून निघून गेलाय 6 धावेसाठी. या स्वतः चांगला चेंडू कट करायचं होतं पण टायमिंग व्यवस्थित नव्हती. फक्त टॅप केला आणि एक धाव सहज कंप्लीट करतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण इथं मात्र प्रत्येक षटकामागे सरासरी जर विचार केला आपण 11 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे आणि धावसंख्या ती 33 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र कोण येतोय पाहिजे, कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी कृष्णा मुकुंद स्पोर्ट संघाचा कर्णधार सोपवतोय पाहिजे. MM स्पोर्ट संघाची स्थिती जर पाहिली आपण प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी आतापर्यंत 3 षटकामध्ये. हितेश एक युवा गोलंदाज चिंटू येतोय, लाडका चिंटू या संघातला आणि कशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय पाहायचंय. पाटील बॉईज संघाचा कर्णधार
तरे 11 अंजूर संघाचा संगणक आपण या, कारण की आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथं मात्र हजर आहे. तरे 11 संघाचा संगणक जितू आपण लगेच यायचंय. या स्वतः फ्लिकचा फटका पाहतोय आपण, चांगला फटका आहे. चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण. या 2 धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 35. चांगल्या चेंडूची हाताळणी, पहिल्या चेंडू जवळपास यॉर्करलँडचा चेंडू होता. मनगटी फटका फ्लिकच्या स्वरूपात शॉट खेळला गेला होता. याच पाच स्लॉक केलाय चेंडूला, चांगला दमदार फटका, अतिशय वेगात निघून गेलाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, हा दमदार चौकार. संकेत क्रमांक 3 वर आला होता आणि अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी पाहिजे त्या प्रकारे फटकेबाजीला प्रारंभ करताना अजून एक चांगला दमदार धमाका, यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून जिला फेकून देतोय षटकार. एकच नाव संकेत इज द संकेत. संकेत दिले होते की मी छान फटकेबाजी करेल. बघितलं परत एक जवळपास डाव्या षटकाचा चेंडू होता आणि काय धमाका पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. 6 धावेसाठी संघात धावसंख्या आता मात्र पुढे वेगा सरकते ती 45. धावसंख्या 45. अजून शेवटचे 3 चेंडू टाकणं बाकी आहे आणि अशाच प्रकारे फटकेबाजी जर राहिली तर 60 चा आकडा पार करेल हा संघ. याच पात्र अजून एक धमाका, यावेळेस लांबच्या वरतून जवळपास 95 मीटरचा लांब पल्ल्याचा गगनभेदी षटकार. 50 चा आकडा पार करताना काय सुरेख अप्रतिम टोलेजंग फटकेबाजी पाहतोय आपण. संकेत एकच नाव खेळपट्टीवर ज्या प्रकारे आक्रमण करतोय. इथे मात्र हितेशच्या अगेन आक्रमणाला सुरुवात केली होती आणि संघात धावसंख्या इथे मात्र पाहतोय आपण 51. 51 लॉस ऑफ 2 विकेट्स. एक जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे की मात्र अजून 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारेल काय संकेत. अजून एक कडक केडीके, यावेळेस पाहता मिड विकेटच्या वरतून चौफेर फटकेबाजी ज्याला म्हणतात तो संकेत खेळपट्टीवर दमदार फटकेबाजी करताना. धावसंख्या पाहतोय आपण 57. काय जबरदस्त कामगिरी दिवसात तारे दाखवताना पाहतोय आपण. किंवा गोलंदाज हितेश याला संकेत यांनी संकेत दिले होतं की मी खेळपट्टीवर आलो तर निश्चित समोरच्या गोलंदाजाला मी हवाई यात्रा करणार. त्याच प्रकारे हवाई फायर केलंय. आतापर्यंत लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार घेतले गेले इथं मात्र संकेतच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका, यावेळेस मात्र स्टँडर्ड डिलिव्हर होईल की मात्र हातात जाऊन विसावेल. प्रयत्न खूप छान होता मात्र चेंडू निघून गेले इथं मात्र 4 धावेसाठी आणि याच बरोबर निर्धारित 4 षटकामध्ये जे आव्हान उभं केलंय एमएल प्रोटिया संघाने. एकसष्ट आणि 62 धावांचं आव्हान इथं मात्र उभं केलंय. अंतिम षटकामध्ये जर पाहिलं आपण धमाकेदार खेळी साकारली संकेत यांनी. तब्बल जर पाहिलं आपण तर 28 धावा चोपून काढल्या अंतिम षटकामध्ये. तर या धावा कशा प्रकारे पाळले पाहिजे त्यापूर्वी आपण टॉस करून घेऊया. पाटील बॉईज विपक्ष तरे 11 संघाचा कर्णधार आपण यायचंय आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन या डावाचं ओमकार यांच्या माध्यमातून. हॅलो.
हॅलो. तर 11 टीमचे कॅप्टन आणि टॉस साठी यायचं आणि पाटील 11च्या कॅप्टनना टॉस साठी यायचं. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. उंचपुरा शैलीचा षटकार ज्याच्या बॅटमधनं लिलया पाहायला मिळतात ते नाव म्हणजेच रोहन तरे आणि त्याच्या विरुद्ध बॉलिंग ट्रॅक वरती पाहायचं कोण येतं. चला प्लीज जास्त टीम हडल नको कारण आपल्याला यानंतर अजून 2 मॅचेस कव्हर करायच्यात. अंजूर गावाचे समाजसेवक केतन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. केतन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आकाश पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. आज आकाश दादा फेमस राहिला, बॉलिंग भरपूर चांगली केली आकाश दादा, वेल बोल्ड. तर आकाश दादाच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस आणि नाणेफेकी जिंकली आहे तरे 11 आणि फिल्डिंग घेतली आहे. पाटील 11 इन्व्हाइट केलं त्यांनी बॅटिंग करण्यासाठी आणि यामधून जो जिंकेल तो खेळेल ओमसाई ढाबा सोबत. एक टीम आजच्या पोल मधून पुढे येईल. उद्या देखील आपल्याला हे संघ खेळताना दिसतील आणि एक टीम उद्या जी टेबल टॉप करेल त्या 2 टीम मध्ये रंगेल फायनल. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आला संदीप आणि स्ट्रायकरला बॅटर आहे रोहन तरे आणि नॉन स्ट्रायकरला बॅटर आहे तो म्हणजेच फलंदाज दीपक तरे, सॉरी दिलीप तरे, मोठं नाव आहे दिलीप तरे. रनिंग बिटवीन द विकेट आजही युवा खेळाडूंना लाजवेल एवढी स्फूर्ती आहे दिलीप तरे या नावामध्ये. विकेटवरती अगदी चित्यासारखा तो धावतो, बॅटमधनं त्याच्या रन्स नेहमीच येत असतात. सामना सुरू होतोय दुसरं सत्र. पहिलाच बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हाच प्रयत्न होता मात्र यॉर्कर जरूर होतं, जाऊन पॅड वरती आदळला. अंपायरनं सांगितलं काय, हाईट फॅक्टर कुठेतरी चर्चेचा भाग राहिला. रिप्लाय तर आपण जरूर पाहू, इंटरेस्टिंग असेल, क्लोज असेल आणि निर्णयाने अंपायरनं नक्कीच नॉट आउट घोषित केलं. आपल्याकडे DRS नाही आहे तर मग रिप्लाय आपण पाहूया स्क्रीन वरती. ओ नो, बॅक टू बॅक सेकंड डॉट डिलिव्हरी. नाही, क्रिकेटमध्ये अंपायरला देखील मोठं स्थान आहे. मग त्यांच्याकडून चुकी होऊ द्या, बरोबर निर्णय येऊ द्या, अंपायर एक देवासारखं असतो मैदानावरती, त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाहीये. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. बॉल तयार, 2 चेंडू डॉट आणि नंतर आलेला हा मोठा फटका रोहन तरेच्या बॅटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला षटकार. एक पारितोषिक आहे पवन म्हात्रेसाठी, ज्याचं पॅडी पेडण्यामा आणि राज म्हात्रे यांच्याकडून त्याच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं कॅच साठी. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर संदीप, ऑन साइड ला फटका, फर्स्ट ला लॉंग ऑन ला बॉल हवेत, डाऊन द बॉल, फिल्डर घेतलाय झेल आणि संपलाय रोहन तरेचा खेळ. असं वाटत होतं वादळ कुठेतरी सुरू होईल मात्र ते तयार होण्याआधीच थांबून ठेवलं. फलंदाज बाद.
फलंदाज बाद रोहन तरे बिग ब्लो, मोठा धक्का लागला. टार्गेट 62 च समोर असताना 4 बॉलचा सामना, 4 बॉलचा सामना केला सॉरी, आणि रन त्यांना बनवल्या 6. आणि आता न्यू बॅट्समन येतो अलंकार. आपण बॉलिंग पाहू. दिलीपनं बॉलिंग केली त्यावेळी रन खर्च केल्या 14, नंतर षटक टाकले. रोहननं खर्च केल्या होत्या 9, नंतरच्या षटकामध्ये आल्या 10 आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या 28. चंदू घरतकडनं एक प्राइज प्रज्योत तरेला, कॅश ड्रॉप केली ते 100. वाह, ये भी ठीक है. आणि त्याने देखील सांगायला पाहिजे मैं भी अभी ठीक कर देतो. कॅच आली तर मग ते सोडून चालणार नाही. एक मॅच जिंकायची आहे, महत्वाची आहे. पहिलाच सामना तुम्ही खेळताय. फिल्डिंग मध्ये चूक आणि केली कोणी आहे तर संकेत मनेरा, त्याच्याकडनं ही चूक मुळीच अपेक्षित नाही आहे. तुम्ही कॅच ड्रॉप साठी प्रज्योतला 100 देऊ शकता, तर संकेत मनेरानं चौकार सोडल्यानंतर त्याला देखील प्राइज यायला हवं, कारण त्याच्याकडनं ही अपेक्षा अंजूरकरांना मुळीच नाही आहे. बाउंड्री येते जी मच निडेड होती, व्हेरी इम्पॉर्टंट बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. बोला तयार. रणवीर रिदम मध्ये थोडेसे अडथळे झाले. एक मोठी विकेट रोहनची मिळवून दिली आहे गोलंदाज संदीपनं, आणि आता त्याच्या समोर फलंदाजी करतोय क्रिकेट मधलं एक मुरलेलं नाव आहे दिलीप तरे, एक अनुभवी खेळाडू. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस होता, फायदा उचलताना नाहीये. नाही बरोबर आहे, चांगला निर्णय अंपायरचा. बॉल डीप देखील होत होता आणि स्टेप आउट देखील बॅट्समन काही प्रमाणात झाले होते, त्यामुळे असा चेंडू बिमर घोषित केला गेला नाही. आणि सांगतायत अंपायर इथे की एक्झॅक्टली काय घडलं होतं. चला फास्ट खेळा, टीम मीटिंग मोहीच नको. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न आणि रन झाले 11. अजून 3 सामने यानंतर आपले बाकी आहेत. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली असेल. पाटील 11 आणि तरे 11 अंजूर यांच्या दरम्यान. पाटील 11 टीम काय खेळली आज. पाटील बॉईज पाटलांचा जो दबदबा आहे तो पाहायला मिळाला. निखिलच्या बॅट मधून नॉट आउट 60 चेस करायचे होते 66 आणि 3 बॉल बाकी ठेवून ती मॅच संपवली. ओव्हर नंबर 2 बॉलिंग मार्क वरती आलाय संकेत मनेरा. या हंगामाची सुरुवात आहे. अशा अनेक प्रीमियर लीग आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतील. प्रीमियर लीग कशासाठी असते, पूर्ण गावाला समर्थन मिळावं, क्रिकेटच्या माध्यमांना एकत्रित आणलं जावं आणि तुमचा जो ग्रामीण संघ आहे त्याच्यासाठी काही नवे चेहरे प्रीमियर लीग तुम्हाला देत असते. आणि मॅचेसचा प्रेशर काय असतो, दबाव काय असतो ते समजून जातं नव्या खेळाडूंना. तर स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत छोटे छोटे बाजूला वा, काळ्या पडद्यासमोर जे प्रेक्षक आहेत तुम्ही बाजूला वा. येस तुम्हाला सांगतोय, थँक्यू, आभारी आहेत तुमचे. प्रेक्षक भरपूर जाणकार असतात. क्रिकेट कुठून चांगलं पाहायला मिळेल ते त्यांना जागा अगदी माहिती आहे की साईड स्क्रीन समोरून. बॅकफुटला येऊन लेट कट केलाय. बॉल चालला डीप मध्ये. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, ग्रास थोडं जास्त आहे आणि एक सिंगल मिळती आहे. आणि एक सिंगल तर आलीच, त्याचबरोबरीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि 2 रन कंप्लीट. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना टीम जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 13 रन. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत. हे षटक चांगलं येणं गरजेचं आहे तर दबाव बनवू शकेल. फुल्लर लेंथ होता, खोदून काढायचा होता बॉल. एक सिंगल झाली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. रनआउट. दिलीप तरी चुकून कधीतरी होताना पाहिलं असेल अंजुरवाल्यांनी. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट आणि धावसंख्या 2 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती झाली आहे 15 धावा. 15 धावा धावफलकावर.
गोलंदाज सज्ज संकेत चांगली बॉलिंग करतोय आणि इथे शॉर्ट ऑफ लेंथ होता, रीड केला आणि फेकून दिला बॉल मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डरचा प्रयत्न लाजवाब आणि निर्णय आलाय षटकार. प्लाय आपल्या समोर. बाहेरून जाऊन बाउंड्री अडवली सीमारेषेच्या, म्हणजे तो षटकार झाला. अजून एक सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये कव्हर्सला आणि तोपर्यंत 2 रन पूर्ण. अलंकारला आता हा प्रश्न पडला असेल की आता मी धावून धावून थकू की काय, कारण समोर दिलीप तर जो स्वतः देखील धावतो आणि दुसऱ्याला देखील पळवतो आणि धाव फलक देखील पळवत ठेवतो अतिशय वेगानं. टीमची टोटल 23. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत, बनवायच्यात 62 धावा. 62 चं टार्गेट. गुडलेन स्पॉट वरनं ऑन साइडला पाठवलाय, बॉल डीप मध्ये चाललाय. 1 रन पूर्ण आणि एकापेक्षा जास्त आता काहीच नाहीये. आणि भरपूर काळ वाट पाहिल्यानंतर अलंकारला स्ट्राईक मिळतीये आणि एका सिंगलच्या मदतीनं टीम पुढे जातीये. धावफलकावरती धावा झाले 26. अंतिम बॉल शिल्लक आहे, सॉरी 24 झालेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील, बनवायच्यात 62 रन. अजूनही 38 करायच्यात. लाईन चांगली आहे का? यस. आणि हा बॉल निर्धाव जातोय आणि दबाव वाढतोय बॅटिंग करणाऱ्या संघावरती. येणारे 12 बॉल 38 धावेची गरज आहे. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्यात 12 चेंडू आणि 38 धावा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल आणि चेंडू जातोय ती निर्धाव. समीकरण 11 बॉल आणि 38. लक्ष थोडस महागडं होत चाललंय, दबाव वाढत चाललाय. चांगली बॉलिंग करतोय इथे मात्र बॉलर प्रीतम. प्रीतम तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म राऊंड विकेट. फिंगर रोल करतो चेंडू वरती. चांगली बॉलिंग आहे. शैली जर तुम्ही त्याची पाहिली तर नक्कीच लास्ट मोमेंटला फिंगर रोल करून तो एक वेगळ्या शैलीनं बॉल टाकतोय. पिचिंग त्याच्याकडे चांगली आहे, टप्पा चांगला आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना बॉलर प्रीतम. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट. फिंगर रोल केले होते, स्लोवर वन करायचं होतं, फुल टॉस होता, फेकून दिला बॉल मिड विकेटच्या बाहेर. अंपायरचा इशारा, इट्स बीमर आणि हा येतोय दर्जेदार. आणि धावसंख्या त्या 7 ने पुढे सरकेल 31. आणि आता फ्रीट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आहेत भूपेश कराळे. इंस्टाग्रामला मोठा फॅन फॉलोविंग आहे भूपेश कराळे यांचा, मॅन फ्रॉम कोणगाव. आपलं देखील स्वागत आहे. इथे लाईन चांगली आहे, अपील झालं मग फ्रीट आहे, कदाचित ते तुम्ही विसरून गेलात आणि एक सिंगल बनवली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलं 3-0. 32 32 धावा. 32 स्कोर कार्ड वरती रन झालेत 32. आणि पाहायचं शेवटपर्यंत किती टार्गेट इथे सेट केलं जाईल, किती धावा बनवू शकेल, कारण तुम्हाला बनवायच्यात 62. लक्ष तर जरूर थोडस दूर चाललंय.
अपील झालं होतं, मात्र आता कमबॅक चांगलं केलंय. सुरुवातीचे 2 डॉट बॉल, त्यानंतर बीमर जरूर आला, मात्र वापसी जी हवी होती ती चांगली केली प्रीतमनं. प्रीतम टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव आहे. दांडी पालघरचा प्रीतम बारी, आणि या प्रीतमनं देखील चांगली कामगिरी केली. या मॅचला कलाडणी प्रीतमनं जरूर दिली आहे. राऊंड विकेट. अजून एक फुल टॉस, मिस टायमिंग आहे आणि फिल्डर आहेत लॉंगॉनला. कॅच झाली आहे, ड्रॉप. अशा किती कॅचेस आज आपण सोडणार हा प्रश्न. प्रत्येक टीम मिसफील्ड भरपूर करते. याचं कारण काय? हंगामाची सुरुवात, अजूनही जास्त सराव नाही आहे. रबर बॉल क्रिकेटचं स्थान आता टेनिस बॉलनं घेतलं. टीमची टोटल आहे 35, म्हणजे अजून या मॅच मध्ये इथनं करायच्यात 28 बॉल तयार. राऊंड विकेट. लोवर फुल टॉस होता, शफल झाले, एक वेगळ्या शैलीने खेळले. ग्रास मैदानावरती जास्त आउटफील्ड मध्ये अडथळे आहेत, मग त्या ग्रासला उचलून बॉल उचललाय आणि 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37, म्हणजे 6 चेंडू येणारे शिल्लक आणि जिंकण्यासाठी करायच्यात 6 बॉल मध्ये 25 धावा. 62 चं टार्गेट आहे. 37 झालेत. 25 रनची अजूनही गरज. पुन्हा एकदा तुम्हाला धाव फलक सांगतो. करेक्शन, 2 ओव्हर 38 हवे होते. पहिले 2 बॉल डॉट, नंतर बीमर म्हणजे 7, त्यानंतर एक सिंगल 8, नंतर एक डॉट, नंतर एक डबल 10 आणि 2 12. यस, टीमचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. स्कोरर मध्ये मिस्टेक. 26 अजून करायच्या 6 मध्ये. 6 चेंडू 26, काही हरकत नाहीये. कारण आता आमचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत थोडस जेवणाचा आस्वाद घेतात. नंदू दादा आमच्या सोबत जोडले गेले. सागर, त्याचं देखील जेवणाकडे लक्ष, त्यामुळे थोडीशी मिस्टेक होत असताना काही हरकत नाहीये. 6 बॉल आणि 26. नंदू पाटील जॉईन व्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सागरला भूक लागली आहे. रेकॉर्ड आहेत सागरच्या नावावरती देखील भरपूर. उद्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एक मॅच मध्ये त्यांच्या टीमने जिंकली आहे, त्याबद्दल देखील त्यांचं नाही. हारलेत ते सामना, त्यांच्या विरुद्ध रन चेस झाल्या. मागचे 3ही सामने चेस झालेत. हा सामना मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण का? या टीमचा जो महत्वाचा बाट्समन होता रोहन तरे, त्यांना जिम्मेदारी सोडली. अर्ध्या वाटेवरती संघाला ठेवलं आणि संघ आता अडचणीमध्ये सापडला. दिलीप तरे, त्याच्या बॅटमन रन यायलाच हव्या. प्रत्येक टीमचा जो आयकॉन प्लेअर आहे त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. पहिलाच बॉल, बॅटची लागली आहे कडा, मी ते एक सिंगल आणि आता लक्ष उडत आहे. 5 बॉल 25. 1 रन किती इम्पॉर्टंट आहे ना, तुम्ही पाहू शकता. आता 5-25 करायचे आहेत. 4 सिक्सर आणि 1 सिंगल तुम्हाला करायची आहे. आणि जर एखादा बॉल जरी डॉट टाकला तर बॉलरसाठी ते बेनिफिट वेगळं आहे. त्यामुळे 1-1 रन क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहे, जे धावफलकावरती अतिशय नीट सजवावी लागते. शफल झाले आणि विकेट कुठेतरी थोडीशी मिस केली या बॉलनं, अन्यथा फर्निचर डिस्ट्रॉय झालं असतं. बॅट्समन अलंकारचं. 4 चेंडू 25 धावा. अजूनही संधी आहे. जर 4 बॉल 4 सिक्सर मारले, स्कोर इज लेवल आणि सामना जाईल सुपर ओव्हर मध्ये. बॉल तयार. इथे फटका चांगला. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. हे काय घडलं की कॅच पकडायची की वन बाउन्स हा प्रश्न पडला आणि एका टप्प्यावरती बॉल बाउंड्रीच्या बाहेर. फिल्डिंग अंजूरची थोडीशी आज खराब होतीये. भरपूर चुका होत आहेत. प्रीमियर लीग है, होता है, सब कुछ देखने मिलता है. चांगला अनुभव आम्हाला प्रीमियर लीगचा. प्रीमियर लीग मध्ये तरी अजून काही अशा फनी मोमेंट आज जास्त झाल्या नाहीयेत. उद्यापर्यंत पाहायचं तर होतील का? भरपूर वेळा चित्र घडतं. बॉल तयार आणि इथे लाईन चांगली. अपील तर जरूर झालं. नॉट आउट आहे. एक सिंगल मेल. नुकतीच एक प्रीमियर लीग आम्ही कव्हर केली
आमच्यासह जर विचार केला तर जरूर सांगेल तिथे कसा किस्सा घडला की तो किस्सा पूर्ण टुर्नामेंट फिनिश झाली कुणाला समजला नाही. आज तुम्हाला नक्कीच सांगेल 3 बॉल 5 रन करायच्या होत्या. स्ट्रायकर यांचा बॅट्समन क्लीन बोल्ड झाला आणि नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समनने स्ट्राईक घेतली आणि त्याने षटकार मारून मॅच संपवली. बॅट्समन क्लीन बोल्ड झाले होते आणि स्ट्राईक त्या बॅट्समनला दिली आणि त्यानं 6 मारला आणि मॅच संपवली होती. अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. अंपायर्स कडनं देखील मिस्टेक होत असतात. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये फक्त औपचारिकता लास्ट बॉल. यस, तुम्ही सुटलात, तुम्ही आता जिंकून दिली आहे मॅच. तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म मोठा सेट होता. अजून एक चांगला फटका आणि शेवटपर्यंत लढताना जरूर दिसली ही टीम आणि मात्र पराभव स्वीकारावा लागतोय तो म्हणजेच कृष्णा मुकुंद स्पोर्ट्स संघ.